तर आजचा जो पदार्थ आहे तो ढोकळा आणि पुदिन्याची चटणी बनवली आहे। तर घरच्याच पद्धतीने ढोकळा बनवलेला आहे। नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये। तर हे जे ढोकळ्याचं पीठ आहे ते ढोकळा मिक्सरने घरीच बनवलं होतं। त्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कळवा। तर पीठ दळून आणलं गिरणीमधून आणि त्यामध्ये मीठ आणि साखर वगैरे सगळंच दळून आणलेलं आहे। त्यामुळे फक्त इथे पीठ भिजवताना पीठ घ्यायचं आहे, थोडं तेल घालायचं आहे आणि मिक्स करून आपल्याला व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे ढोकळ्याचं। तर हे अगदी पातळही नको आहे आणि अगदी घट्टही नको आहे, व्यवस्थित मिडियम असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यामध्ये महत्त्वाचा पदार्थ जो घालायचा आहे इनो, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि इनो घातलं की लगेच आपल्याला ढोकळा टाकून घ्यायचा आहे ते बनवायला। तर थोडंसं पाणी गरम करून ठेवायचं, त्यावर आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा टाकायचं आहे ते थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि लगेच त्यावर ओतायचं इनो टाकल्यावर, म्हणजे जे बबल्स असतात त्यामुळे ढोकळा चांगला व्यवस्थित फुलला जातो। तर याला 10 ते 15 मिनटं होऊ द्यायचं। त्यानंतर मग काढून बघायचं, चमचा वगैरे सुरी वगैरे घालून बघायची। तर व्यवस्थित निघत असलं बाहेर तर तयार असतो ढोकळा। त्यानंतर मग 5-10 मिनटं थंड व्हायला ठेवून द्यायचं साईडला आणि नंतर मग ढोकळ्यावर फोडणी देऊन घ्यायची। तर इथे बघितलं होतं सुरी घालून, तर व्यवस्थित अशी निघत होती बाहेर। तर ढोकळा व्यवस्थित झालेला आहे। यामध्ये आपण हळदही घालू शकतो। व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला ढोकळ्याचे पीस। तर आपल्याला पाहिजे छोटे मोठे तुकडे आपण करू शकतो आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये। अलगद असा सुटत होता ताटापासून ढोकळा आणि छान असा झालेला होता, एकदम मऊसूत। आणि हा जो ढोकळा असतो तो कशातही अटकत नाही, त्यामुळे छान लागतो खायलाही। याचं घरचेच दळून आणलेलं आहे। याला प्रमाणशीर तांदूळ, चणा डाळ आणि उडीद डाळ एवढं साहित्य लागलं होतं। तर आता यामध्ये फोडणी देण्यासाठी घेतलं इथे तीळ, जिरं, मोहरी, हिंग, मिरच्या आणि कढीपत्ता, कोथिंबीर, थोडी साखर घेतली। तर आता फोडणी देऊन घ्यायची। तेल ठेवून घेतलं आहे सगळ्यात पहिले, यामध्ये घातलं आहे मिरच्या। त्यानंतर मग यामध्ये घातलं होतं जिरं आणि मोहरी। तर मोहरी चांगली तडली की यामध्ये घालायचं आहे आपल्याला कढीपत्तावरून। मिरच्या थोड्या साईडला करून घेतल्या होत्या, मिरच्या आधी टाकल्या गेल्या होत्या माझ्याकडून म्हणून। त्यानंतर मग कढीपत्ता घालून घेतला आहे, जिरं घालायचं, तीळ घालून घ्यायचं। हे थोडंसं चांगलं व्यवस्थित परतलं यामध्ये मीठ आणि पाणी घालून घ्यायचं आहे आणि साखर घालायची। कोथिंबीर घालून घेतली वरून। पाणी घालायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढं। आम्ही इथे 2-3 फोडणी देऊन झाली होती, मग ही शेवटची होती त्यामुळे ते घेतलं होतं। थोडी साखर घालून घ्यायची यामध्ये आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ आणि साखर एकत्रच होती त्या वाटीमध्ये। तर इथे पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचं आहे। तर रेडी आपल्या ढोकळ्यावर टाकण्यासाठी पाणी तुकडे करून घ्यायचे आणि त्यावर ही फोडणी ओतायची। व्यवस्थित चमच्याने एकसारखे सगळीकडे पडलं पाहिजे असं। तर बघू शकतो ढोकळा छान निघत होता आणि अगदीच मऊसूत असा झालेला आहे। तर हाच ढोकळा आम्हाला आवडतो घरी। तर याचं प्रीमिक्सही छान असतं, त्यामुळे याची डोसही बनवू शकतो आपण आणि ढोकळाही बनवू शकतो। तर आजची रेसिपी उषाने बनवलेली होती। नंतर पुदिन्याची चटणी बनवली होती मी। पुदिना घेतला आहे, त्यामध्ये मिरच्या वगैरे, इथे फ्रेश पुदिना वापरला आहे। तर सगळ्यात पहिले पुदिना निवडून स्वच्छ धुवून घेतला, त्यामध्ये मिरच्या घातल्या होत्या, मिरच्या आणि कोथिंबीर। लसूणाची पात चांगला आपल्याला पाहिजे तर आपण यामध्ये लसूण वापरू शकतो। आम्ही इथे लसणाची पात होती ती घेतली होती। नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची, मीठ टाकून घ्यायचं आणि याला वळून हिंग, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची। तर ही चटणी पण रेडी झालेली आहे आता। तर ढोकळा आणि इथे पुदिन्याची चटणी बनवून घेतली। तर देवाला नैवेद्य करण्यासाठी ताट काढून घेतलं होतं सगळ्यात पहिले। ढोकळा ठेवलेला आहे, चटणी, त्यानंतर आम्ही सगळे बसलो होतो जेवायला। एक साईडला उषा बनवतच होती ढोकळे, कारण बराच वेळ लागतो मग असे पदार्थ वगैरे बनवायचे असते की। दोघी ताई, भाऊजी, प्राची, उषा बसली इथे, मी बनवत होती। व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।